नमस्कार मंडळी, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. बघा, सध्या बिहार मधली एक घटना फार गाजते. काय, भरत तिवारी नावाचा एक जो तरुण होता, त्या तरुणाचं पोलिसांनी एन्काउंटर केलंय. आता एन्काउंटर करण्याची कारण त्यांनी वेगवेगळी सांगितली. स्थानिक लोकांचं म्हणणं वेगवेगळं आहे. पण एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली की भरत तिवारीची जी जात आहे, जी कास्ट आहे, ती कास्ट त्याच्या मृत्यूनंतर खूप मोठा मॅटर करायला लागलेली आहे. तुम्ही म्हणसाल, सर हा जातीशी इथं काय संबंध आला? तर बघा, जातीशी फार मोठा संबंध आहे. तो संबंध मी तुम्हाला सांगणार आहे की एखाद्या युवकानं, एखाद्या तरुणानं इथल्या गोरगरीब समाजासाठी केलेलं कार्य किंवा आदिवासी दलित लोकांसाठी केलेलं कार्य आणि त्या कार्याची त्याला मिळणारी पावती आणि त्याच्या मृत्यूनंतरही, त्याच्या बलिदानानंतरही केवळ जातीमुळे त्याच्यासोबत काय काय घडतंय ते सगळं आजच्या व्हिडिओतून तुम्हाला पाहायचंय. सगळ्यात आधी ज्यांना घटना माहित नाही त्यांच्यासाठी मी क्रमवार घटना सांगतो. म्हणजे इथलं सध्या भारतातलं जे राजकारण आहे, जे सत्ताधारी लोक आहेत किंवा जे प्रशासन आहे किंवा या सत्ताधारी लोकांचे जे अंधभक्त आहेत, या सगळ्या लोकांची एक अशी मानसिकता तयार झालेली आहे की शासनाचं कोणतंही काम करो, शासनानं चुकीचं केलं किंवा बरोबर केलं, जे काही केलं असेल ती, पण ती गोष्ट चांगली ठरवणे यासाठी हे लोक जीवाचा आटापिटा करत आहेत. माहित नाही त्यांच्यासाठी नेमकं काय त्यांना मिळतं त्याच्या मोबदल्यात ते, किंवा कदाचित आयटी सेलला तरी पैसे मिळतात म्हणतात, पण या अंधभक्तांना नेमकं काय मिळतं ते आपल्याला माहित नाही. पण या सगळ्या गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत. सगळ्यात आधी प्रकरण काय समजून घ्या की बघा, भारतभूषण तिवारी एक ब्राह्मण कुटुंबातील बीएससीचा विद्यार्थी, बीएससी जे शिक्षण चालू होतं त्याचं, भोजपूर जिल्हा बिलोटी येथील रहिवासी आहे. गोरगरीब दलित आणि आदिवासी लोकांच्या न्यायासाठी लढत होता. नदीमुळे विस्थापित आणि पूरग्रस्त असलेल्या लोकांसाठी लढत होता. त्यांनी वारंवार प्रशासनामध्ये, त्यांच्या तिथल्या म्हणजे तहसीलमध्ये असेल, एसडीएम ऑफिसमध्ये असेल किंवा कलेक्टर ऑफिसमध्ये असेल, वेगवेगळ्या वेळी त्यानं अर्ज केल्या, विनंत्या केल्या, वेगवेगळ्या गोष्टी केल्या इथल्या लोकांसाठी की नदीचं पाणी कशा पद्धतीनं त्यांच्या गावात शिरतंय किंवा जी लोक विस्थापित झाली किंवा ज्यांना आपण पुनर्स्थापित करणार त्यांना जागा चांगल्या द्या, त्यांना लाईट, वीज, पाणी या सगळ्या गोष्टींसाठी तो भांडत राहिला. पण जेव्हा शासनाने त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केलं, प्रशासनानं साफ दुर्लक्ष केलं, तेव्हा त्यांनी लक्ष वेधून घेण्यासाठी शस्त्र वापरलं. आता याच्यात कितपत खरं आहे, कितपत खोटं आहे ते मी ठरवू शकत नाही, कारण मी काही जज नाही, माझ्याकडे काही न्याय व्यवस्था नाही, मी काही सगळी चौकशी केलेली नाही. पण मुळात अशी गोष्ट आहे की आता सध्या कोणी म्हणजे सगळेजण जज आहेत. म्हणजे पोलिसांनी ती गोष्ट कोर्टात जाण्यापूर्वीच त्याला आरोपी घोषित केलं, त्याला मानसिक म्हणजे रोगी घोषित केलं आणि त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्याचा मृत्यू झाला आहे की नाही. त्याला त्याचा जीव गमवावा लागला पोलीस एन्काउंटरमध्ये. मग इथं पोलिसांनी कशाची भूमिका निभावली? कायद्याचे रक्षक म्हणून निभावली का कायद्याचे म्हणजे न्यायाधीश म्हणून निभावली? तर न्यायाधीश म्हणून. आजकाल सगळीकडे हे फॅड पसरत चाललंय. पण एकीकडे जिथं मोठमोठे बलात्कार होत आहेत, लहान लहान लेकरांवर बलात्कार होत आहेत, असे आरोपी बिनधास्त मोकाट फिरत आहेत. दुसऱ्या दिवशी त्यांना बेल मिळत आहे. तुम्ही पाहिलं असेल, एका शिक्षकाचा वेरूळमध्ये बळी गेला, त्याला पोलिसांनीच मारलं, तरी सुद्धा 12 तासाच्या आत, त्यांचं तर पोलिसांचं तर नावच नव्हतं त्याच्यामध्ये, पण 12 तासाच्या आत त्याचे जे मारेकरी होते त्याला जामीन मिळून गेला. म्हणजे अत्यंत म्हणजे जे कोणी गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, जी लोक अन्याय करतात, जी लोक खून करतात, बलात्कार करतात, दरोडे टाकतात, भ्रष्टाचार करतात, मोठमोठा कोट्यावधी रुपयाच्या चोऱ्या करतात, अशा लोकांना 24 तासाच्या आत जामीन मिळतो, 12 तासाच्या आत जामीन मिळतो. ती लोक परदेशात जातात आणि सगळ्या गोष्टी करायला राजरोसपणे मोकळे असतात. परंतु जी लोक गोरगरीब सर्वसामान्य लोकांचा आवाज बनून उठतात, जी लोक व्यवस्थेच्या विरोधात लढतात, त्यांच्यावर मात्र वेगवेगळे गुन्हे दाखल होतात, त्यांना अटक होते, त्यांना जामीन मिळत नाही. एवढंच काय, तर त्यांचा एन्काउंटर सुद्धा होतो. सध्या भारताची परिस्थिती अशी आहे आणि अजून भारताला किती विकास पाहिजे, अजून भारताचं किती नाव मोठं व्हायला पाहिजे. ही एक घटना आहे अशी की काय झालं की प्रशासनाने दुर्लक्ष केलं म्हणून ज्या पद्धतीनं भगतसिंग यांनी केवळ आणि केवळ लोकांनी त्यांच्याकडे लक्ष द्यावं, त्यांच्या मागणीकडे लक्ष द्यावं म्हणून असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकला होता. भगतसिंगांनी असं सांगितलंच होता की मी कोणालाही मारण्याच्या उद्देशाने बॉम्ब फेकला नाही, फक्त आमच्या मागण्या काय त्या समजून घ्याव्यात, त्यांचं लक्ष आमच्याकडे जावं इंग्रजांचं, आणि इंग्रजांनी आमच्या मागण्या समजून घ्याव्यात म्हणून केवळ त्यांचं लक्ष वेधण्यासाठी मी असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकला, विधिमंडळात बॉम्ब फेकला, असं भगतसिंग म्हणले होते. मी तुलना करत नाही भारत तिवारीची आणि भगतसिंगांची, कारण मी न्यायाधीश नाही अजून. भगतसिंग यांचं कार्य आपण पाहिलं, पण भारत तिवारी यांनी काय केलंय काय नाही. पण तिथल्या लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत की तिथले एक म्हणजे कित्येक शेकडो लोक म्हणजे त्याच्या मृत्यूनंतर रडत आहेत आणि रडू रडू सांगत आहेत की तो आमच्यासाठी मसीहा होता, तो आमच्यासाठी देव होता. मग त्यांनी नेमकं असं कोणाच्या विरोधात असं काय केलं होतं की त्याच्यावर गोळ्या झाडाव्या लागल्या? बरं, दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की जर तो गुन्हेगार होता तर न्यायालय ठरवेल ना त्याला काय शिक्षा द्यायची. जर तो गुन्हेगार नव्हता
तर ते सुद्धा न्यायालयाने ठरवलं असतं की आहे की नाही ते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे त्या हातात हत्यार होतं, तुम्ही असं म्हणताय की ठीक आहे, त्या हत्याराने त्यानं आतापर्यंत किती गुन्हे केले, त्याच्यावर किती गुन्हे दाखल झाले. मग कोणी म्हणेल की नाही नाही असं. बरं, ह्या सगळ्या चर्चा बाजूला सोडा, पण हे सगळं जे घडलं, व्यवस्थेच्या विरोधात बंड करण्याचं ठरवलं, त्याच्यानंतर पोलिसांची भूमिका बघा तुम्ही, की भारत तिवारीला गुन्हेगार घोषित केलं, त्याच्यावर गुन्हे किती आहेत काय ते माहित नाही, न्यायालयाने त्याला शिक्षा दिली का नाही, तो आरोपी आहे का गुन्हेगार आहे हे अजून माहित नाही, मानसिक रोगी घोषित केले, कोणत्या डॉक्टरांचे सर्टिफिकेट्स घेतले, काय घेतले, त्याचे फेसबुक लाईव्ह पाहिले, सगळ्या गोष्टी पाहिल्या, तर त्याला असं वाटतं की हा तो 100% रोगी आहे, पण त्याला कशाचा रोग आहे, देशप्रेमाचा रोग आहे. तो 100% वेडा आहे, पण त्याला कशाचं वेडा आहे, की गोरगरिबांचं, सर्वसामान्य दलित लोकांचं, आदिवासी लोकांचं भलं करण्याचं त्याला वेड आहे. एवढं मात्र त्याच्यातून कळतंय. पोलिसांना दहशत आणि धाक दाखवला असे म्हटल्या गेले. ठीक आहे, पोलिसांना धाक दाखवला, पण त्यांनी त्याच्या फेसबुक लाईव्ह मध्ये त्याची बंदूक फेकून दिलेली दाखवलं, मी सरेंडर करतो सांगितलं. एवढंच नाही तर तिथले शेकडो लोक आरडाओरडा करत होते की गोली मत चलाव, गोली मत चलाव, गोली मत चलाव, म्हणजे गोळी मारू नका, त्याला तुम्ही मारू नका, असला तिथल्या लोकांचा सुद्धा आक्रोश होता. मग हा सगळा आक्रोश ऐकायला आला नाही का, कोणाच्या कानावर पडला नाही का? शेवटी भारत तिवारीने लाईव्ह सरेंडर केल्यावरही गोळ्या घालून त्याला ठार करण्यात आला. आता मूळ मुद्दा असा आहे की इथं गोची काय आहे पहा, मृत्यूनंतरही त्याला न्याय मिळत नाही. का न्याय मिळत नाही? बरं, दुसरी महत्वाची गोष्ट की आपल्या इथं अंधभक्त इतके अंधभक्त झालेत की एखादा चांगला माणूस जरी चांगलं कार्य करत असताना जरी समजा सरकारच्या किंवा प्रशासनाच्या चुकीनं जर त्याचं काही बरं वाईट झालं, तर तो व्यक्ती मुस्लिम असेल तर त्याला लगेच लगे आतंकवादी घोषित करण्यात येते. का? कारण सगळे आतंकवादी मुस्लिमच असतात असं म्हटलं जातं, आहे की नाही? किंवा कोणाचं आतंकवाद्याचं नाव आलं की ते मुस्लिमांचंच नाव असतं. मग त्याच्यामुळे काय होतंय, याच्यामुळे काय म्हटलं जाते की बाबा म्हणजे आतंकवादी सगळेच मुसलमान आतंकवादी नसतात. एक फेमस डायलॉग आहे भारतातला. माझं काही सांगत नाही बरं का, मी माझं मत व्यक्त करत नाही. सोशल मीडियावरच्या सगळ्या चर्चा त्या कमेंट्सचं मत व्यक्त करतोय. असं म्हटलं जातं की सगळेच मुस्लिम आतंकवादी नसतात, पण जेवढे सगळे आतंकवादी असतात ते तर सगळे मुस्लिमच असतात, आहे की नाही? मग याच्यामध्ये काही खरं असेल तेव्हाच म्हटलं जातं ना. मग काही खोटं असेल, काही खरं असेल, पण जे काय असेल ते. पण जर समजा हेच जर भारत तिवारीच्या ऐवजी एखादा शेख असता, मोहम्मद असता, पठाण असता, खान असता, तर त्याला लगेचच्या लगेच आतंकवादी घोषित करण्यात आलं असतं. त्याचे संबंध पाकिस्तान सोबत जोडण्यात आले असते किंवा त्याचे संबंध बांगलादेशी घुसपेटी सोबत जोडण्यात आले असते, कोणासोबत तरी जोडण्यात आले असते आणि त्याला बदनाम केलं असतं आणि शासनाला वाचवलं असतं. पण मूळ मुद्दा असा आहे की तो मुस्लिम नाही. बरं, तो मुस्लिम असता तर काही मुस्लिम लोक रस्त्यावर उतरले असते की आमचा एक व्यक्ती असा चांगला होता, त्याला न्याय द्या, तर त्याच्यासाठी रस्त्यावर उतरले असते. पण तो आता मुस्लिम नसल्यामुळे मुस्लिम रस्त्यावर सुद्धा उसरले नाही. बरं, दुसरी महत्वाची गोष्ट, तो जर दलित असला असता तर त्यांनी म्हणले असते, किंवा आदिवासी असला असता एखादा, तर आदिवासी असला तर म्हणले असते की बाबा हे नक्षलवादी आहे की नाही, त्याचे एखाद्या नक्षलवादी संघटनेसोबत संमत जोडण्यात आले असते, त्याला पुरा बदनाम करून टाकला असता. पण तो आदिवासी नाही, तो आहे ब्राह्मण. मग ब्राह्मण आहे तर त्याचा कोणाशी संबंध जोडणार? तर त्याचा संबंध जोडता येईना. बरं, त्याचा कोणासोबत संबंध जोडता येत नाही, तर त्याची बदनामी होऊ नये किंवा मृत्यूनंतर त्याला न्याय मिळावा म्हणून म्हणजे त्याला पाठिंबा सुद्धा देता येत नाहीये. का देता येत नाही? कारण त्याला पाठिंबा द्यायचा म्हणजे आपल्याच पप्पाच्या सरकारवर नाव बोट ठेवायचे. मग अंधभक्ती आपली कशी सोडून देता येईल, है की नाही? सोडता येणार नाही. म्हणून भारत तिवारी मेला याचा कोणाला सैरसूतक नाही. आज या महाराष्ट्रामध्ये कित्येक असे चॅनल आहेत, शरद पोंक्षे सारखे लोक आहेत की जे केवळ हिंदू 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 करतात. आज तर एक ब्राह्मण पोरगा आहे, त्याच्यावर बोलायला पाहिजे ना. सुशील कुलकर्णीचं चॅनल आहे, उमरीकर आहे, आणखी कोणते आपले ते तोंडात दात नसलेले तोरसेकर आहेत, आणखी भरपूर जण आहेत, मोठमोठे विश्लेषक आहेत जे म्हातारे झाले. तोंडात दात नसलेले म्हणजे म्हातारे झाले, वय खूप झालंय बा, त्याचं दात पडले असं, आहे की नाही? मी असं म्हणत नाही की ते देशी बिशी पिऊन पडले काय, पण असे खूप सारे विश्लेषक आहेत जे कायम 24 घंटे हिंदुत्वावर गप्पा हाणतात. ते आपले ज्याला केस नाहीत टकले, काय त्याचं नाव ते प्रभाकर सूर्यवंशी आहेत, असे अनेक जण आहेत. यांच्याकडून का व्हिडिओ येत नाही तो? का त्याला न्याय मिळवण्यासाठी काही प्रयत्न होत नाहीत? का? कारण की तुम्हाला जे पाकिटं देतात, जी लोक तुम्हाला पाकिटं देतात, त्यांच्या विरुद्ध बोलण्यासाठी तुमची जीभ म्हणजे उटाळली पाहिजे ना. तुम्हाला बोलणं तर उटाळलं पाहिजे. तुमची जीभ आता चाटून 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 झिजून गेली. तुम्ही याच्यावर बोलू शकत नाहीत. एक व्यक्ती ज्यानं इथल्या सर्वसामान्य गोरगरीब लोकांना न्याय मिळावा म्हणून स्वतःचं बलिदान दिलं, त्याच्या बलिदानावर सुद्धा तुम्हाला बोलता येत नाही आणि चुकीच्याला चुकीचं म्हणता येत नाही. म्हणजे तुम्ही म्हणजे इतके मुरदाड कसे झाले? ठीक आहे, बाकीचे तर बोलणार नाही, सोडून द्या, कारण ब्राह्मण व्यक्ती होती. म्हणजे एका पुरुषानं स्वतःची जात पात सगळं विसरून जनतेला, गोरगरिबांना न्याय मिळावा म्हणून एवढं मोठं कार्य केलं, स्वतःचं बलिदान दिलं, स्वतःचा जीव त्याला गमवावा लागला, चुकीच्या पद्धतीने त्याला मारल्या गेलं. त्याच्यानंतर सुद्धा तुमच्या तोंडातून एक शब्द निघत नाही. म्हणजे इतके कसे तुम्ही अंधभक्त निघाले हे काही कळायला मार्ग नाही. जोपर्यंत आपण चुकीच्या गोष्टींवर बोलत नाही, जोपर्यंत आपण एखाद्याला न्याय मिळवून देण्यासाठी जातीपातीच्या पलीकडे जाऊन विचार करत नाहीत आणि त्याच्या न्यायासाठी रस्त्यावर येत नाहीत, तोपर्यंत या भारताची लोकशाही नाही, तर या भारतातला प्रत्येक माणूस, प्रत्येक लोक इथला धोक्यात आहे. इथून पुढे व्यवस्थेच्या विरोधात बोलायला कोणी तयार होणार नाही, कोणी त्या होणाऱ्या अन्यायाच्या बाजूनं कोणी बोलणार नाही, अन्यायाच्या विरोधात कोणी बोलणार नाही, सर्वसामान्य जनतेच्या बाजूनं कोणी बोलणार नाही. कारण आता नवीन कायदा आलाय, पोलिसच जज झालेत आणि तेच गोळ्या घालत सुटलेत.
सध्या महाराष्ट्रात तरी अशी परिस्थिती नाही, म्हणून महाराष्ट्रातल्या तरी जनतेला माझी विनंती आहे, जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात, कट्टर हिंदुत्ववादी म्हणतात, जे असं म्हणतात की ब्राह्मणांचा लोक द्वेष करतात, तर आज एका ब्राह्मणाने एवढं मोठं बलिदान दिलेलं आहे, किमान त्यानं बलिदान दिल्यानंतर तरी त्याच्या मृत्यूनंतर तरी त्याला न्याय मिळावा, म्हणून इथल्या हिंदुत्ववाद्यांना कमीत कमी त्या सरकारबद्दल, तिथल्या प्रशासनाबद्दल 4 शब्द बोलावे, कमीत कमी सोशल मीडियावर तरी व्यक्त व्हावं, एवढी अपेक्षा आहे. बाकी राहिला प्रश्न अंधभक्तांचा आणि त्यांच्या चाटण्याचा, तर तो इथून पुढे कायम राहील. ते असेच चाटत राहतील, सत्तेचे गुलाम राहतील ते, आणि ते पाकिटावर बोलत राहतील, एवढं मात्र खरं आहे. काल परवा सुशील कुलकर्णी म्हणले होते की आता मला लय कंटाळा आला, म्हणले आता मी बोलणार नाही. पण तुम्हाला माहित आहे, डुकराला किती धुवा, आंघोळ घाला, त्याला खीर खाऊ घाला, बासुंदी खाऊ घाला, काही खाऊ घाला, ते हातातून सुटले की पुन्हा ते पांदीला जाणारच. बस सेम कंडिशन आहे. 3 दिवस बी निघले नाही त्याच्यानं की परत पुन्हा ते आपल्या मार्गावर मार्गस्थ झालेले आहेत. म्हणजे पाकीट सगळ्यात महत्त्वाचं आहे, की पाकीट नाही मिळालं की त्यांना कंटाळा येणार, सगळ्या गोष्टी होणार. पाकीट मिळालं की पुन्हा जोमानं काम चालू होणार, आहे की नाही? तर ही पद्धत आहे. म्हणून माझं तुमच्या सगळ्याला कळकळीची विनंती आहे की ज्यानं चांगलं केलं असेल त्याला जातीपातीच्या पलीकडे जाऊन सपोर्ट करायला शिका. माझी सगळ्यांना विनंती आहे. म्हणजे ते ब्राह्मण होता का कोण होता, कोणत्या जातीचा होता म्हणून नाही, पण सगळ्या दलित, मुस्लिम, हिंदू, मराठा सगळ्या बांधवांनी त्याचा सपोर्ट केला पाहिजे, त्याच्या न्यायासाठी लढलं पाहिजे. कारण जात मॅटर करत नाही, तर माणुसकी ही जात मॅटर करते. राहिला प्रश्न, जे चूक आहे त्याला तर आपण चुकीचं म्हणणारच, जे विचारधारा वाईट आहे त्याला तर आपण विचारधाराला वाईट म्हणणारच. पण माणूस कोणताही वाईट नसतो. जो माणूस चांगला आहे त्याला चांगलं म्हणायला शिका, आणि जो वाईट आहे त्याला वाईट म्हणायला शिका. तरच हे भारत टिकणार, तरच ही लोकशाही टिकणार, नाही तर टिकणार नाही, एवढं लक्षात घ्या. आणि भारत तिवारीसोबत जे काही घडलं ते एक कमेंट करून सांगा की इथं शासनाचं, प्रशासनाचं चुकलं की नाही, आणि तुम्ही भारत जे आहे त्याच्यासोबत, भारत तिवारीच्या सोबत तुम्ही उभे आहात की नाही, एवढं मात्र कमेंट करून नक्की कळवा. थांबूया इथं. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.